तर शुक्रवारी आहे की नाही 31 जुलै होता आणि त्याच्यामुळं ना महिना अखेरचंही 2च तास फक्त शाळा होती. आता मी यांना म्हटलं पिलूला नको पाठवायला, तरी पण हे म्हणले जाऊ दे पाठव, लहान आहेत आणि एक दिवस जरी सुट्टी घेतली तरी परत शाळेत जावं वाटत नाही त्यांना. तर ठीक आहे चला म्हटलं पिलूला पाठवलं आणि जसं मी सोडून आले ना त्याला शाळेत तसा जे पाऊस चालू होता दिवसभर पूर्ण शुक्रवारी पाऊस चालू होता आणि त्याच्यामुळेच त्याला रिटर्न येताना घेऊन ना छत्री बॅग परत त्याला उचलून घ्यायचं या सगळ्या गोष्टींमुळे आहे ना मी पूर्ण भिजले होते. तो पण भिजलाच होता पण त्याला जर्किंग वगैरे होतं त्यामुळे तो एवढा भिजला नव्हता पण मी पूर्ण भिजले होते. त्याच्यामुळं ना मग मी ड्रेस चेंज केला. तर हे बघा हा ड्रेस मला सापडला होता त्याच्यामध्ये आणि हा मी स्वतः स्टिच केलेला आहे आणि हा घातला. तर कसा वाटतो मला नक्की सांगा. हा एक वेळ ना म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी खूप ट्रेंडिंगला ड्रेस होता. तर नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर हे बघा ना आता पावसाचं वातावरण झालं ना आपल्याला काहीतरी असं छान असं तळलेलं मस्त असं चमचमीत काहीतरी खावं वाटतं. पण आता खाली कोण जाणार चिखलात आणि वडापाव किंवा भजी वगैरे असलं काय आणायचं म्हटलं तर हे एवढं सगळं चिखलातनं कोण घेऊन येणार आणि पिलूला घरात कोण सांभाळणार. मग का नाही मी आणि पिलूनं ना अशी आयडिया लावली आणि घरातच हे बघा हे उन्हाळ्यात आम्ही बनवलेले पापड आहेत का नाही, एक नाचणीचे आहेत आणि एक उडदाचे पापड आहेत जे की मी स्वतःच बनवलेले आहेत घरी उन्हाळ्यात. थोडेसे पिलूसाठी आणि नाचणीचे आहेत ना ते स्पेशली पिलूसाठी बनवले होते कारण छान असतात नाचणीचे. असं पण आपण दररोज नाचणी खात नाही आपल्या स्वतःच्या म्हणजे दररोजच्या आहारात नसती कारण आपण ज्वारी बाजरीची भाकरी आणि चपाती अशा गोष्टी असतात त्यामुळं नाचणी असे तरी त्याच्या पोटात जाईल म्हणून मग मी पिलूनं ना छानपैकी पापड तळायला सुरुवात केली. आता म्हटलं कधीतरी म्हणजे काय म्हणतात ना कधीतरी तुम्ही करून ठेवलेलं काम कुठं कुठं उपयोगी येतं असं असतंय ना. म्हणजे ते पापड आम्ही कधी उन्हाळ्यात केले होते त्यातले ना जे ह्याचे होते म्हणजे वेपर्स वगैरे होते ना ते संपले कारण आमच्यात उपवासच जास्त असतात. कारण चतुर्थी त्याच्यानंतर शनिवार त्याच्यानंतर आधीमध्ये येणारे ते म्हणजे उपवास भरपूर असतात त्यामुळे आमचे हे संपले वेपर्स आणि हे पापड आणि आणखीन एक पापड राहिले दुसरे. त्यामुळं मग चला म्हटलं आपण घरीच आपलं काहीतरी चमचमीत तर खायचं आहे. मग आता बाहेर जाणं नाही होत तर मग घरातच आपलं हे बघा आम्ही चालू केलं. आता मी हे सगळं करते तर आमचं कार्टून बघा त्याला चेन नसते कसं बसले बघितलं का किचन कट्ट्यावरून. भीती वाटते तेलाचा पदार्थ तळताना वगैरे पण तो ऐकत नाही. मग त्याच्यासाठी त्याला खूप लांब बसवावं लागतो नाहीतर बारीक गॅसवर तळावं लागतं सगळ्या गोष्टी. आता त्याच्यानंतर ना छोले ना शिजायला ठेवून दिले. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते मी कारण शनिवार आहे पिलूच्या पप्पाचा आणि आता ते येतीलच त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पटापटा करून घ्यायच्यात मला. कारण की एवढ्या पटापटा सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे दिवसभर एकतर दमून भागून येतात आणि शाबू खिचडी येते त्यांनी पोट नाही भरत तेवढ्याशात एकाच गोष्टीनं. त्याच्यामुळं मग म्हणलं चला आता लवकरच आपण स्वयंपाकाला लावूया. आता काल ना म्हणजे शनिवारी आहे ना थोडंसं पाऊस उघडला होता छान असं हे बाहेरचं पोर्च म्हणा ते आहे का नाही स्वच्छ होतं आणि सुकलेलं देखील होतं. त्याच्यामुळं पिलूला खेळायला थोडंसं म्हणजे पेस भेटली होती. आता पावसामुळं तर सायकल ही आहे खेळायला त्याला पण पावसामुळं खाली जाता येत नाही चिखलात आणि ग्राउंडला तर नेताच येत नाही. याच्या अगोदरचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील ना तर तुम्हाला सगळ्यांना त्यामध्ये दिसेल की तो आम्ही त्याला ग्राउंडला वगैरे न्यायचो पण आता जाणंच होत नाही तर आता काय करायचं. त्याच्यामुळं आम्ही पण आता म्हणजे थोडंसं पावसामुळं घरातच खेळ नाही तर मग घसरगुंडी वगैरे हे आहे त्याच्यानंतर गाड्या वगैरे आहेत ना तेच खेळायला देतो. आता तो खेळतो आहे मग त्याच्यावर लक्ष ठेवत ठेवत लसूण सोलून घेतला आणि सगळ्यात अवघड मला वाटतं ना हे लसूण सोलायचं काम आहे. कारण मला ना नखं नाहीत कारण पिलूला लागतात कपडे वगैरे घालताना तेल लावताना पावडर लावताना किंवा आंघोळ वगैरे घालताना ते नखं कापली जातात लेकराला कुठेतरी लागतात म्हणून मी कट केले सगळे. आणि मला ना तेच सगळ्यात जास्त जाचते आता का तर मला लसूणच सोला येत नाही बिना नखाचं आणि मला सगळ्यात अवघड काम हे लसूण सोलायचं वाटतं. तुम्हाला कोणतं वाटतं मला नक्की सांगा आणि याच्यासाठी एखादं मशीन असेल ना तर प्लीज तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा मी लगेचच घेईन. तर आता म्हटलं असं पण बसले पिलू खेळतोय तर जास्त लसूण सोलून घेऊया म्हणजे आठवडाभराची तर तयारी होऊन जाईल नाही का. तर आता हे सगळ्या गोष्टी करत असणार टाईम तर होत होता तरी मी छोले वगैरे इकडे शिजत घातले होते. पिलूचं झालं होतं की म्हणून त्याला म्हणलं आता चल घरामध्ये. एकीकडे मी काय केलं भाजी टाकली आणि एकीकडे मकाच्या त्या बिया होत्या ना शिल्लक राहिलेल्या त्या सगळ्या भाजून घ्यायला केलं. थोडंसं तेल टाकलं मीठ टाकून छान असं ना तेला मिठातच मस्त भाजून घेतल्या. या जास्त निबार नव्हत्या थोड्याशाच कवळ्या होत्या पण असं थोडंफार काहीतरी चमचमीत खायला असलं किंवा संध्याकाळचं जास्त भूक नसली आणि असं थोडंसं असलं ना की तरी चालून जातं. कारण भाकरी चपाती हे असं संध्याकाळचं शक्यतो जड खाऊ वाटत नाही काय. चला म्हटलं भाजून तर घेऊया. त्याच्यानंतर इकडं वाटण वगैरे तयार केलं होतं छोले शिजवून घेतले होते आणि छोलेची भाजी मला बनवून घ्यायची होती. छानपैकी वाटण तयार केलं होतं मी त्याच्यामध्ये लसूण थोडंसं आलं कोथिंबीर
टोमॅटो आणि कांदा एवढंच मी तर जास्त नाही घालत. आणि कधी घालू वाटलं तर थोडंसं जिरं एवढंच असतं, जास्त काही नसतं. त्याच्यानंतर नाही चटणी मीठ जे आपण काळं तिखट वापरतो ते म्हणजे दररोजचा एसूर. आमच्या इकडं तर एसूर म्हणतात, आता तुमच्याकडं काय म्हणतात ते नाही माहिती मला. तर प्रत्येकाच्या इकडं वेगळं वेगळं हे असतं. त्याच्यानंतर तेल कढा ठेवलं होतं, कढीपत्ता टाकला तर ते काही तडतड करणं, मग म्हटलं तेल काही कढलं नाही. तोपर्यंत मकाच्या त्या बिया होत्या ना, त्या चांगल्या छान मस्तपैकी हलवून घेतल्या आणि बघितल्या त्या भाजल्यात का. आणि आपल्या महिलांना ना संध्याकाळचे आणि सकाळचे ह्या सेम ड्युटी असतात, कारण स्वयंपाक करणं, भांडी घासणं, लसूण कांदा मिरची हे ते म्हणजे नीट व्यवस्थित सगळं काही करून ठेवणं ह्याच आपल्या सगळ्या महिलांना ड्युटी असतात. आणि त्यात काही वेगळं नसतं. त्याच्यामुळे जास्त करून मी किचनमधले व्हिडिओ माझे नसतात, कारण प्रत्येकाचं हेच काम असतं. आणि तुमच्यापेक्षा वेगळं किंवा आम्ही सेमच करतो किंवा तुमच्यापेक्षा वेगळे मी काय असं करणार आहे, त्याच्यामुळे मी शक्यतो किचनमधले दाखवत नाहीत रेसिपी वगैरे. जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मी दाखवेन, तसं तुम्ही मला कमेंट करा. तुम्हाला जर याच्यापैकी रेसिपी किंवा किचनमधले व्हिडिओ आवडत असतील ना, तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता हे नाही किचन मस्त मोठं आहे, परंतु पाणी, त्याच्यानंतर इकडं बेसिन, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं तरी कितीही मोठं असलं तरी जागा पुरत नाही. आणि मग काही मस्तपैकी हवं का इकडं छोले बनवून घेत होते. मी नाही वाटले नाहीत थोडेसे सुद्धा छोले, मस्त असं शिजवलेत. हाताने जरी प्रेस केले ना ते तर एकदम असं मस्त ते मॅश होत आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना वाटलेले नाही. आणि काय होतं परत थोडंसं उकळलं ना तर ते जास्त असं सगळे मॅश होऊन जातात आणि विरघळतात आणि घट्ट होती भाजी, त्यामुळे मी त्यांना वाटत नाही. हे सगळे चटणी मीठ आणि शेंगदाण्याचा थोडासा कूट वगैरे ते पण टाकून घेतले. आणि ह्याच्यामध्ये आता काय करायचं, छान ते 2 मिनटं वाफेवर हे करून द्यायचं, छान शिजून द्यायचं. आणि शिजल्यानंतर बघा हे छोले टाकून घ्यायचे. त्यामध्ये छोले टाकले की नाही, गरम पाणी असेल तर गरम होतं किंवा गार असेल तर गार होता, पण शक्यतो गरम होता. मस्त अशी भाजी बनते. तुम्ही पण करून बघा एकदा. छान असं मस्त असं संध्याकाळचं रस्सा भाजी कोणाला किंवा रस्सा भाकरी आवडत असेल ना तर छान रस्सा बनतो याचासुद्धा. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर अशा पद्धतीनं असते आमचं काहीसं रुटीन. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलवरचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं राहून गेलं, जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना तर ते इथं नाही येणार आहे. दुसरा चॅनल आहे, त्याची मी लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही जाऊन त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. इथे फक्त लॉंग व्हिडिओ येणार आहेत, जे की डेली रुटीन किंवा नवीन जुन्या गोष्टी, गावाकडचं वातावरण किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे असे काही तेवढेच इथं भेटणार आहेत तुम्हाला बघायला. शॉर्ट व्हिडिओसाठी आपलं स्पेशल सेपरेट दुसरं चॅनल आहे, त्याच्यावर आपण शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहेत. तर असं काहीची तुम्हाला अपडेट द्यायची होती. आणि प्लीज नक्की दोन्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला त्याची पण लिंक मी खाली देईन. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला लगेचच जाऊन सबस्क्राईब करा.